नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, काही संकेत असे असतात जे साधे वाटतात, पण वास्तुशास्त्र आणि अध्यात्मानुसार ते आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवणार असतात. अचानक घरात काही विचित्र गोष्टी घडू लागतात, काही पक्षी दिसू लागतात, काही वस्तू तुटतात आणि काही संकेत आपल्याला श्रीमंती येण्यापूर्वी मिळतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 21 गुप्त संकेत जे जर तुमच्या घरात दिसू लागले तर समजा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत 99% लोक दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांच्या हातातून मोठी संधी निघून जाते. चला तर मग सुरू करूया. खिडकीजवळ पक्षी येणे. जर सकाळी पक्षी वारंवार तुमच्या खिडकीजवळ येत असतील तर तो शुभ संकेत मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार हे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे लक्षण असते. तुळशीचे रोप अचानक हिरवेगार होणे. घरातील तुळस अचानक बहरणे म्हणजे घरावर देवी लक्ष्मीची कृपा वाढत आहे असा संकेत मानला जातो. घरात पाल दिसणे. काही वेळा घरात पाल दिसणे हे धनप्राप्तीचे संकेत मानले जातात. विशेषतः पूजा घराजवळ पाल दिसली तर तो शुभ योग समजला जातो. नळातून थेंब थेंब पाणी पडणे. वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा संबंध धनाशी असतो. सतत पाणी गळणे हे पैशाचा प्रवाह सुरू होण्याचे किंवा कधी कधी खर्च वाढण्याचे संकेत असू शकतात. अचानक सुगंध येणे. घरात कोणतीही अगरबत्ती किंवा परफ्यूम नसताना दिव्य सुगंध येणे हे देवकृपेचे संकेत मानले जातात. सकाळी मंदिराची घंटा ऐकू येणे. जर घराबाहेर न जाता अचानक मंदिरातील घंटानाद ऐकू आला तर तो शुभ योग मानला जातो. पैशाचे स्वप्न पडणे. स्वप्नात पैसे, सोने किंवा पाणी दिसणे हे आर्थिक प्रगतीचे संकेत मानले जातात. काळी मुंगी घरात येणे. काळ्या मुंग्या घरात गोड वस्तूकडे जात असतील तर तो धनवृद्धीचा संकेत समजला जातो. नारळ आपोआप फुटणे. पूजेमध्ये नारळ सहज फुटला तर देव तुमच्या प्रार्थना स्वीकारत आहेत असे मानले जाते. अचानक शुभ बातमी मिळणे. दीर्घकाळ अडकलेली कामे अचानक पूर्ण होऊ लागली तर तो भाग्य बदलण्याचे संकेत असतात. मित्रांनो, आतापर्यंत यापैकी किती संकेत तुम्हाला दिसले आहेत? कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक व राशी भविष्य व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हे होते श्रीमंती येण्यापूर्वी मिळणारे काही गुप्त संकेत. लक्षात ठेवा, संकेत हे फक्त इशारे असतात, पण मेहनत, श्रद्धा आणि सकारात्मक विचार यामुळे जीवन बदलते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.